मी जेव्हा शेतकऱ्यांशी बोललो 50,000 रुपये पर हेक्टर, हे का मला स्वप्न नाही पडलेलं. मी शेतकऱ्यांशी बोललो, अनेक शेतकरी असतील तेव्हा मला भेटलेले, आणि त्यांना विचारून मी आकडा काढला की दादा आपल्याला किती अपेक्षा आहे, किती झालं तर तुमचं जरासं गाडं रुळावरती येईल. ते म्हणाले साहेब 50,000 रुपये पर हेक्टर हे किमान मिळालेच पाहिजे आणि कर्जमुक्ती झाली पाहिजे. आता आपले जे विरोधी पक्ष आहेत, म्हणजे आपले विरोधी पक्ष, मी संभाजीनगरमध्ये आल्यानंतर मोठमोठी होर्डिंग्स पाहिली. मुख्यमंत्र्यांचं अभिनंदन 31,000 कोटी रुपये जाहीर केल्याबद्दल. आणि तुम्ही जाताना मुद्दामून बघा, होर्डिंग वरती शेतकरी नाहीये, यांचे सगळे हे सतरंजा घालणारी जे लोक आहेत, मंत्री संत्री वाजंत्री वाजवणारी ही लोक आहेत तिकडे. तुम्हाला काय पडलं शेतकऱ्याला किती काय मिळते त्याचं? तुम्हीच जाहीर करायचं आणि तुम्हीच तुमचं अभिनंदन करायचं, स्वतःची स्पाट स्वतः खाजून घ्यायची आणि थोपटून घ्यायची. जर अभिनंदन करायचं होतं तर हा शेतकरी इकडे का आला? जे पॅकेज सरकारने जाहीर केलं तुम्हाला मान्य आहे काय? मग 50,000 रुपये हेक्टरी हवेत की नको आहेत? फक्त लक्षात घ्या की 50,000 रुपये हेक्टरी आपण कोणाकडे मागतो? कोणाकडे? ज्याने 50 खोके घेतले त्यांच्याकडे 50,000 रुपये हेक्टरी मागतो. त्याच्यामुळे असे तसे वट्टीवरती येणार नाहीये ते. हे आता तुम्ही जो मला शेतकऱ्याचा असूड चाबूक दिलेला आहे, हा चाबूक हातामध्ये घ्यावा लागेल तुम्हाला आणि यांना बरोबर वट्टीवरती आणावं लागेल. मी एकूण जे काही पॅकेज पाहिलं, अनेकांना असं वाटतं, सगळ्यांना असं वाटलं अरे 31,000 कोटी